संसदेत उत्तर देण्याची अमित शहांची हिंमत नाही. मोदी शहा आमच्या समोरच संसदेमध्ये उभं राहायला घाबरतात. लाठीचार्ज, पॅलेट गनच्या वापरावर शहांना उत्तर द्यावंच लागेल. राहुल गांधींचा हल्लाबोल. दिल्लीत मुलांवर गोळ्या चालवल्या, शहांची ऑर्डर होती का? ऑर्डरशिवाय गोळ्या चालवल्या म्हणजे गृहमंत्री सक्षम नाहीत. राहुल गांधींचा निशाणा. मोदी शहांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी. राहुल गांधी आक्रमक. झारखंडमधल्या लाठीचार्जचाही निषेध. जंतर मंतरवर कुठलाही गोळीबार झाला नाही. राहुल गांधी अराजकता पसरवत आहेत. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची टीका. विरोधकांमुळे 15 दिवसांपासून संसदेचं कामकाज रखडल्याचाही आरोप. अभिजित दिपकेंकडून झारखंडमधील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध. आंदोलक विद्यार्थ्यांवर क्रूर बळाचा वापर का? राजकीय पक्षांच्या आंदोलनावर कधी लाठीचार्ज होत नाही. दिपकेंचा निशाणा. झारखंडच्या रांचीमध्ये विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज. विधान भवन परिसरातून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न. जेपीएससी, जेएसएससी कथित अनियमिततेवरून विद्यार्थी आक्रमक. परिसरात तणावाचं वातावरण. झारखंड लोकसेवा आयोगाचा माजी अध्यक्ष एल खियांगतेला अटक. विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असतानाच मोठी कारवाई. ब्लॅकलिस्टेड एजन्सीला काम दिल्याचा आणि ओएमआर शीटमध्ये छेडछाड केल्याचा आरोप. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वरळीमध्ये भाजपची भव्य तिरंगा रॅली. 2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार. मुख्यमंत्र्यांचा निर्धार. हाती तिरंगा घेत फडणवीसांचा रॅलीमध्ये सहभाग. तरुणांवर लाठीचार्ज केला तेव्हा तिरंगा आठवला नाही का? वरळीमधल्या भाजपच्या रॅलीवरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात. पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. जवळपास 20 मिनिटं चर्चा. भेटीचा फोटो समोर. मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात भेट झाल्याची अमोल कोल्हेंची माहिती. शासकीय दिरंगाईमुळे एसटीच्या 86,000 कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब. उद्या एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन खात्यामध्ये जमा होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. गडचिरोलीच्या जपतलाई आश्रमशाळेमध्ये सर्पदंशानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू. मुलींचे मृतदेह ताब्यात घेण्यास पालकांचा नकार. सर्पदंश घटनेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी. पुण्यात दुधात भेसळ करणारा रॅकेट गजाआड. पावडर, पाणी, शॅम्पू वापरून दूध तयार केल्याचा प्रकार. 24 जणांना अटक. तर मुंबईमध्ये अमूलच्या नावानं भेसळ दुधाची विक्री रोखली. 4 आरोपी अटकेत. 10 लाखांचं नकली दूध जप्त.